फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे, जो उपाय सांगणार आहे, तो खूपच अचूक उपाय आहे। हा उपाय माझा स्वतःचा अनुभव आहे। या उपायास ज्या ज्या व्यक्तींनी केले आहे त्या व्यक्ती कायम उन्नती करतात। त्यांनी कधी असे सांगितले नाही की मी हे काम करू इच्छित होतो पण होऊ शकले नाही, कारण की या उपायास केल्यानंतर प्रत्येक एका व्यक्तीचे मनोवांछित काम निश्चितच पूर्ण होते। मनोवांछित इच्छा मनोकामना पूर्ण होऊन जाते। हा उपाय खूपच सोपा आहे। प्रत्येक व्यक्ती या उपायास अगदी सहजपणे करू शकतो। फक्त तुमचे कोणतेही काम असो, कसलेही काम असो, किंवा मग तुमची कशाही प्रकारची मनोवांछित इच्छा असो, जसे की कोणते धन असो जे की कुठे अडकलेले असेल, फसलेले असेल, किंवा मग कोणी व्यक्ती अशी आहे जे की तुमचे बोलणे ऐकत नाही, जसे की तुमचे पैसे कुठे फसलेले आहेत आणि तुम्ही त्यांना सांगत आहात की मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, परंतु समोरचा व्यक्ती बोलतो की माझ्याकडे तुझे कोणतेच पैसे नाहीत। तुमची कोणती कोर्ट कचेरीची केस चालू आहे, त्यासाठी तुम्हाला बाहेर जायचे आहे, किंवा नोकरी व्यापारासाठी तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, अथवा तुम्हाला कोणाच्या लग्न समारंभात बाहेर जायचे असेल, किंवा मग घरात कोणती भयंकर समस्या सुरू आहे त्याचे निवारण होत नाहीये, तर इतर अन्य कोणतेही असे काम आहे ज्यास तुम्ही पूर्ण करू इच्छिता परंतु ते काम बनतच नाही। तुम्ही इच्छिता की तुमचे कोणते काम बऱ्याच कालावधीपासून अडकून आहे तर ते एकदाचे होऊन जावे। तसेच समोरचा त्वरित तुमच्या होकाराला हो म्हणावा। समोरचाही तेच बोलेल जे की तुम्ही त्यास समजू इच्छित आहात। म्हणजेच की बघतो, जे पण काम तुम्ही इच्छित आहात, जे काम तुम्ही करू इच्छित आहात परंतु ते काम होतच नाहीये, तर त्याच कामाला शाश्वतपणे पूर्ण करण्यासाठी हा एक उपाय आहे। बघतो, या उपायाला पूर्णता तुम्हाला सांगण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितोय की कोणतीही क्रिया, कोणताही उपाय किंवा मग कोणत्याही प्रकारचे सौभाग्य तुम्ही इच्छिता, सुख समृद्धी, धन आदीही इच्छिता, तुमच्या मनोकामना पूर्ण करू इच्छिता, तर तुम्हाला हे सर्व काही तुमच्या देवतेच्या कृपेशिवाय हे संभव नाहीये। त्यामुळे तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे नाम जपत राहिले पाहिजे। त्यामुळे तुम्हीही तुमच्या आवडीच्या इष्टदेवतेचे नाव कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य टाईप करा, ज्याने की मलाही हे समजून येईल की माझ्या चॅनलवरील जेवढे पण श्रोतेगण आहेत, जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, ते सर्वजण देवतेशी जुळलेले आहेत आणि त्यांना हा विश्वास आहे की इष्टदेवतेच्या कृपेने त्यांचे काम निश्चितच पूर्ण होईल। जर तुम्ही इच्छित आहे की तुमचे काम लवकरात लवकर बनून जावे आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण व्हावी, तर किमान एकदा तरी आपल्या आवडीच्या देवतेचे कोणतेही एक नाव, जसे की जय बजरंगबली, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी, जय श्री महालक्ष्मी, असे कोणते एक नाव एकदा तरी कमेंट्स बॉक्समध्ये शुद्ध अंतकरणापासून आवर्जून टाईप करा। बघतो, जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा लिहा आणि पुढे व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा। तर बघतो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्यात जात आहे लिंबूचा असा एक साधा व सरळ उपाय, ज्यास प्रत्येक जण कोणीही व्यक्ती करू शकतो। बघतो, आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तीला मी हा उपाय सांगितला आहे आणि ज्यांनी या उपायास पूर्ण श्रद्धा भावनेने केले आहे त्यांना खूपच आश्चर्यजनक रूपात त्याचा रिझल्ट मिळालेला आहे, परंतु बस त्यांना पूर्ण विश्वास आणि आपल्या देवाच्या नावावर पूर्ण आस्था असली पाहिजे। त्यामुळे मी वारंवार हे सांगत आहे की कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या देवतेचे जास्तीत जास्त नाव लिहून आपले देवावरील प्रेम व्यक्त करा आणि या व्हिडिओला गरजू व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा। फक्त जर तुम्ही कोणत्या मोठ्या अडचणीत फसला आहात आणि तुम्ही हे इच्छित आहे की समोरचा व्यक्ती तुमच्या बोलण्याला मानावा, तुमच्यावर विश्वास करावा आणि तुम्ही जसे बोलत आहात तसेच घडावे, तर तुम्हाला हा उपाय अवश्यच आवर्जून केला पाहिजे। तुम्ही इच्छित आहे की कोणते महत्त्वाचे काम आहे जे होणे गरजेचे आहे परंतु ते होत नाही, कोणती ना कोणती अडचण त्यामध्ये येते, कोणता विघ्न येत आहे, तर अशा वेळीही तुम्ही या उपायाला करू शकता। चला तर मग जाणून घेऊयात त्या एका विशेष व खास उपायाच्या बाबतीत, जो की तुमचे जीवनच बदलून टाकेल, तुमचे फुटके नशीब हे जागून उठेल। बघतो, या उपायास करण्यासाठी तुम्हाला एक मोठ्या आकाराचे पिवळ्या रंगाचे साफसुथरे लिंबू घ्यायचे आहे। तुम्ही हे पडताळून पाहावे की हे लिंबू साफसुथरे असावे, मोठे असावे, पिवळे असावे आणि त्यावर कोणते काळे धाग धब्बे असता कामा नयेत, म्हणजेच किती फ्रेश असेल असे लिंबू तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याचसोबत तुम्हाला 4 अख्ख्या साबूत लवंग घ्यायचे आहेत। इथे लक्षात असू द्या की या लवंगांवरील फुलाचा जो गोल भाग असतो तो पूर्णतः साबूत असावा। आता महत्वाचे बघतो, या उपायाला करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही वाराचे बंधन नाही आणि नाही कोणत्या वेळेचे बंधन आहे। म्हणजेच की बघतो, तुम्ही या उपायाला कोणत्याही दिवशी करू शकता आणि कोणत्याही वेळी करू शकता। त्यामुळेच बघतो, हा उपाय खूपच साधारण आणि शक्तिशाली आहे। त्यामुळे या उपायास करा आणि रिझल्ट पहा। म्हणजेच की जेव्हा पण तुम्ही खूपच अडचणीत असाल, काही मदतीच्या गरजेत असाल किंवा तुमच्या कोणत्याही मनोकामनेला पूर्ण करण्याच्या घाईत असाल, तेव्हा आणि त्याच वेळी तुम्ही या उपायाला करा
आता तुम्हाला हे पूर्णतः साबूत लिंबू घेतल्यानंतर या लिंबूमध्ये चारही बाजूंनी या लवंगांना गाडायचे आहे. म्हणजेच लिंबूच्या चारही बाजूंनी एक एक लवंग दाबून घ्यायचे आहे. आणि सोबतच तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात आपली मनोकामना, आपल्या इच्छांच्या बाबतीत विचार करायचा आहे. जसे की तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होत आहेत. तुम्हाला मनातल्या मनात अशी कल्पना करायची आहे, तुमचे असे व्यक्तित्व तयार करायचे आहे की तुम्हाला असा विचार करायचा आहे की आता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि हा सर्व विचार करता करता तुम्हाला या चारही लवंगा त्या लिंबूमध्ये गाडायच्या आहेत. म्हणजेच की ज्या पण तुमच्या मनोवांछित इच्छा आहेत, जसे की तुम्ही धन कमवू इच्छिता, धन प्राप्ती करू इच्छित आहे, तर असा विचार करा की माझ्याजवळ धन येत आहे, माझ्याजवळ खूप सारे धन आहे, असा तुम्हाला विचार करायचा आहे. त्यासोबत जर तुम्ही इच्छित आहे की तुमची नोकरी व्यापारात उन्नती व्हावी, तुम्हाला कोणते प्रमोशन मिळावे, किंवा मग अशी कोणती व्यक्ती जिचा तुम्ही होकार इच्छित आहे, तुमच्या होकारास तो हो म्हणावा, तर असा विचार तुम्ही करा की तो व्यक्ती तुमच्या होकारास हो म्हणत आहे, तुमचे म्हणणे मानत आहे. अशा प्रकारे मनातल्या मनात विचार करता करता तुम्ही या चार लवंगा लिंबूत गाडायच्या आहेत. फक्त आता ज्या पण अडचणी तुमच्या रस्त्यात येत होत्या त्या सर्व आता या लिंबूमध्ये निघून गेलेल्या आहेत. तुमच्या मार्गातील सर्व बाधांना या लिंबूने आता शोषून घेतलेले आहे. फक्त बस एवढे करून झाल्यानंतर आता या लिंबूला कोणत्याही गायीच्या गोबराखाली, म्हणजेच की गायीच्या शेणाखाली या लिंबूला गाडायचे आहे. तर हो बघतो, जर ही गाय सफेद रंगाची असेल तर अतिउत्तमच राहील. आणि जर तुम्हाला अशी गाय कुठे सापडली नाही तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या देशी विदेशी गायीच्या गोबऱ्याच्या खाली या लिंबूला गाडू शकता. फक्त तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल आणि आपल्या शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की गायीचं गव्वर, गायीचे मूत्र किंवा गायीची प्रत्येक वस्तू एका आशीर्वादासमान असते. या पृथ्वीवर गायीची प्रत्येक एक वस्तू त्याच्यात आशीर्वाद आहेच आहे. प्रत्येक वस्तूत बळ आहे. गायीची प्रत्येक वस्तू पवित्र असते. आणि पुढे गायीच्या गोबरामध्ये या लिंबूला गाडल्यानंतर तुम्ही कुंकू घ्यायचे आहे आणि त्या गायीच्या गोबरावरती म्हणजेच शेणावरती एक चिमूटभर शिंपडायचे आहे. आणि बस एवढे केल्यानंतर पुन्हा मागे वळून न पाहता आपल्या कामासाठी निघून जायचे आहे किंवा मग घरी परतून यायचे आहे. मग ते तुम्ही विश्वास करणार नाही, या उपायास केल्यानंतर तुम्हाला चारही दिशांनी प्रत्येक कामयाबी तुमच्या चरणी येऊन पडत असल्याचे तुम्ही पाहू लागाल. आणि अजून तुम्हाला काहीच करायचे नाही, बस एवढाच साधा सोपासा पण शक्तिशाली असलेला हा उपाय करायचा आहे. तुमच्या जीवनात चारही दिशांनी धनाची बरकत होत असल्याचे तुम्ही पाहू लागाल आणि तुम्ही पैशांत खेळू लागाल. पुन्हा एकदा तुम्हाला आग्रह करतोय की तुमच्या प्रिय इष्टदेवतेचे नाव कमेंट्स बॉक्समध्ये एकदा न विसरता आवर्जून लिहा आणि या व्हिडिओच्या माहितीला गरजू व्यक्तींना अवश्य शेअर करा. तुमच्या इष्टदेवतेच्या कृपेने आणि गौमातेच्या लक्ष्मी स्वरूप आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा निश्चितच पूर्ण होतील. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.